आणि भयमुक्त जीवन मिळावं म्हणून ज्या दोन महान व्यक्तिमत्वांनी आपलं सर्वस्व दिलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत। आणि ज्या काळात आपण हे करतो आहोत तो अत्यंत भयग्रस्त काळ आहे, हे मी वेगळं सांगायची गरज नाही। सुमारे 100 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंच्या जन्मशताब्दी वर्षात पुण्यामध्ये त्यांचा पुतळा उभारण्याचा जेव्हा काही लोकांनी विचार पुढे आणला त्यावेळी केसरी वर्तमानपत्राचा जो गट होता, सनातनी गट, त्याने विरोध केला की महात्मा फुलेंचा पुतळा इथे चालणार नाही। आज आपण त्यांच्या द्विशताब्दी वर्षामध्ये आहोत। आज काळ थोडा बदलला आहे। इथून जवळच ज्याला महात्मा फुलेंनी निर्दय, अधम आणि मूर्ख म्हटलं होतं त्या परशुरामाचा एक भव्य पुतळा इकडे उभारलेला आहे। आणि जणू त्याच्या पायापाशी महात्मा फुले आणि आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची पाळी आपल्यावर आली आहे। इतकी विटंबना झालेली आहे असं मला मुद्दाम आधी सांगावंसं वाटतं। या दोन्ही महान व्यक्तिमत्वांनी ज्याला सनातन धर्म म्हटलं जातं त्याच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला। विषमतेवर आधारलेला, विषमतेला वैधता देणारा आणि शोषण करायला पूर्ण वाव देणारा असा तो सनातनी धर्म, त्याच्या विरोधात या दोन व्यक्तिमत्वांनी आयुष्यभर संघर्ष केला। आणि आज जे सत्तेत बसलेले आहेत ते त्या सनातन धर्माचं गुणगान गाता आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या माथ्यावर परत तो सनातन धर्म मारण्याचं कारस्थान ते रचत आहे। त्यामुळे या प्रसंगी हे वर्ष महात्मा फुलेंचं द्विशताब्दी वर्ष आहे आणि त्याचबरोबर मनुस्मृती दहनाचं हे 100वे वर्ष आहे। अशा वेळी त्या सनातनी धर्माचा जाहीर धिक्कार करणं हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो। या दोन्ही महापुरुषांनी आपल्याला ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आणि त्याचबरोबर ज्ञानाचा शोषणाशी काय संबंध असतो त्याकडे लक्ष द्यायला शिकवलं। ज्ञान म्हणजे काही फक्त पुस्तकं वाचणं नव्हे आणि पुस्तकातली वाक्य पाठ करणं नव्हे, मुळात समाजात जे शोषण आहे त्याच्या विरोधात संघर्ष करायला जे मदत करतं तेच खरं ज्ञान। याची जाणीव या महापुरुषांनी आपल्याला दिली। आज काय परिस्थिती आहे, आताच काही महात्मा फुलेंचं द्विशताब्दी वर्ष, मनुस्मृती दहनाचं 100वे वर्ष आणि ज्या महाराष्ट्रात या दोन महापुरुषांनी जे कार्य केलं त्या महाराष्ट्रात आपण बघितलं की एका खरात नावाच्या भोंदू बाबाने अक्षरशः असंख्य लोकांना स्वतःचं मूत्र पाजलं आणि त्यामध्ये मंत्रिमंडळातले लोक सुद्धा आहेत। अशी विटंबना आपल्याला आज बघावी लागते आहे, याची आपण जरा जाणीव ठेवली पाहिजे। आणि हे पहिल्यांदा झालेलं नाही। हे माझं बोलणं बरंचसं अश्लील वाटू शकेल की मी म्हटलं की त्यांना मूत्र पाजलं म्हणून, पण वास्तव इतकं अश्लील आहे त्याला मी काय करणार, त्याबद्दल बोलावं लागेल। त्याआधी कुंभमेळा झाला, मागे तिथे आपण बोललो होतो हे, त्या कुंभमेळ्यासाठी अख्ख्या भारतभरातून ट्रेन चालवल्या गेल्या लोकांना मोफत तिथे नेऊन डुबकी मारायला लावण्यासाठी। तिकडे नंतर चेंगराचेंगरीत माणसं मेली। परिस्थिती ही होती की ती कोर्टाने आधी आदेश दिलेला होता की जेव्हा इतकी माणसं जमतात तेव्हा त्या पाण्यातलं विष्ठेचं प्रमाण वाढतं। फेकल कॉलिफॉर्म ज्याला म्हणतात, म्हणजे पाण्यात जो बॅक्टेरिया जो असतो त्याचं एक विशिष्ट प्रमाण आहे। त्याहून जर ते जास्त असेल तर ते पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी योग्य नाही असं मानतात। म्हणून कोर्टाने सरकारला सांगितलं होतं, उत्तर प्रदेश सरकारला, की तुम्ही कितीही इथे धार्मिक तुमच्या भुकेपोटी आलेले असाल तर इतर लोकांची पाण्याची तहान भागली पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यात काही गोंधळ होऊ नये म्हणून ते फेकल कॉलिफॉर्मचं तिथे प्रमाण बघा। तर जे कमाल प्रमाण सांगितलेलं होतं की ज्याहून जास्त असेल तर पाणी अशुद्ध मानतात, त्यापेक्षा ते 20 पटीने जास्त होतं। म्हणजे अख्ख्या देशातल्या लोकांनी, अनेक मंत्र्यांनी, त्या गोव्यातलेही मंत्री होते, तिकडे जाऊन अक्षरशः गोव्याच्या पाण्यात डुबक्या मारल्या आणि तो आपण एक सण म्हणून साजरा केला। म्हणजे आपल्या समाजाची काय दुर्दशा झाली आहे ते आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे।
आणि हे एका दिवसात झालेलं नाही. आज महात्मा फुले, आंबेडकर यांच्या जयंत्या सरकारी पातळीवरही साजऱ्या केल्या जातात, पण म्हणून जे सरकार आहे ते यांच्या विचारांचं आहे किंवा यांच्या विचारांबद्दल त्यांना कसलीही आपुलकी आहे असं आपण समजण्याचं कारण नाही. जे आपल्या विरोधातली माणसं आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुतळे बांधायचे, त्यांचा जय जयकार करायचा आणि त्यांचे विचार मारून टाकायचे, अशी एक मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे. आणि तो धोका महात्मा फुले आणि आंबेडकरांना आज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. इथे आंबेडकरांचं वाक्य दिलं आहे या पत्रकावर, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे कुठल्या शिक्षणाबद्दल आपण खरं मानू शकतो. एका भ्रष्ट सरकारने दिलेलं शिक्षण हे वाघिणीचंच दूध आहे अशी खात्री देता येत नाही. ते गाढविणीचं दूधही असू शकतं आणि ते दूध पिल्यानंतर वाघ सुद्धा म्याव म्याव करू शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज जे शिक्षण दिलं जात आहे ते बिलकुल वाघिणीचं दूध आहे या भ्रमात राहण्याची आपण गरज नाही. मला इथे मुद्दाम हे सांगावंसं वाटतं कारण हे शिक्षणाचं महत्व आपण सांगतो. बाहेर आहे गोव्यात काय परिस्थिती आहे. इथे संस्कृती मंत्री रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. ते नाहीयेत. असते तर बरं झालं असतं, कारण मी जी गोष्ट सांगणार आहे ती त्यांच्याच मतदारसंघातल्या एका तरुणाची आहे. आदिवासी समाजातल्या त्या तरुणाने अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेतलं, पुण्याला जाऊन ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर कल्चर स्टडीजमध्ये त्याने मास्टर्स केलं. पहिल्या प्रयत्नात त्याने नेट परीक्षा पास केली आणि नेट परीक्षा म्हणजे जी असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आणि त्याचबरोबर PhD साठी जी पास करणं गरजेचं असतं. तो फक्त PhD साठी क्वालिफाय झाला नाही, त्याबरोबर पहिल्याच प्रयत्नात तो असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा पात्र झाला. आणि त्यानंतर जेव्हा तो गोवा विद्यापीठात ऍडमिशनसाठी गेला तेव्हा कोकणी विभागामध्ये 4 जागा खाली असताना आणि एकच कॅन्डिडेट असताना सुद्धा त्याला नाकारलं. तो अभ्यास कुठल्या विषयावर करणार होता तर गोव्यातल्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीवर आणि त्यांच्या इतिहासावर अभ्यास करणार होता. त्याला ऍडमिशनच नाकारलं. या मागचं कारण काय? त्याला तर UGCने एलिजिबल ठरवलं होतं, म्हणजे इथला विभाग 4 जागा रिकामी ठेवतं पण त्याला अभ्यास करू ते देणार नाही. त्याबरोबर आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्याला सगळ्यांना तो लोककला प्रकार माहिती असेल, संकासूर कला. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात संकासुराचं नाट्य सादर केलं जातं. ते नाटक काय आहे